परिच्छेद गेल्या 2 दशकांमध्ये भारताने एक अपारंपरिक विकासाचा मार्ग म्हणून निर्मिती क्षेत्राला आपलेसे केले आहे. त्यामुळेच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण दिसून येते. उत्पादन क्षेत्रालाच विनिर्माण क्षेत्र, कारखानदारी क्षेत्र असे देखील म्हटले जाते. विकसित देशात उत्पादन क्षेत्राच्या वाढीमुळे विकास झपाट्याने होताना दिसून आला, तर त्या तुलनेत भारतातील उत्पादन क्षेत्राच्या विकासाची गाथा याविरुद्ध दिसून येते. सेवा क्षेत्राची गतिमानता लक्षात घेता त्या तुलनेत उत्पादन क्षेत्र कमी विकसित दिसून येते. GDP मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा स्थिर दिसून येतो, तर विकसित देशातील गेल्या 3 दशकात उत्पादन क्षेत्रामध्ये मोठी वाढ दिसून येते. परंतु भारतात उत्पादन क्षेत्राचा GDP मधील वाटा स्थिर दिसून येतो. त्यामुळेच भारतीय GDP मध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 16% इतका स्थिर दिसून येतो. भारतीय विकास व्यूह नीतीमध्ये उत्पादन क्षेत्राकडे विशेषतः पुरेशा रोजगार निर्मितीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. GDP मधील उत्पादन क्षेत्राच्या हिश्श्याचा विचार करता 1999-2000 ते 2004-2005 मध्ये 25% ने वाढ दिसून आली, तर 2004-2005 आणि 2009-2010 मध्ये 9% उत्पादन क्षेत्राचा वाटा कमी झाला. परिच्छेद जागतिक वित्तीय संकटाचे पडसाद भारतीय अर्थव्यवस्थेवर पडले. 2007 ते 2012 या 11व्या पंचवार्षिक योजना काळात वित्तीय क्षेत्रामध्ये अरिष्ट निर्माण झाले. अरिष्टाचे परिणाम 2011 पर्यंत जाणवू लागले. जागतिक मागणीत घट, अस्थिर विनिमय दर, आर्थिक व व्यापारी अनिश्चितता यामुळे उत्पादन क्षेत्रावर परिणाम होऊन उत्पादन क्षेत्राच्या वृद्धिदरामध्ये घट दिसून आली. 2009-2010 मध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये संक्रमण काळ दिसून आला. उत्पादन क्षेत्रातील काही उपक्षेत्रामध्ये भरभराटी येऊ लागली. यामध्ये ऑटोमोटिव्ह क्षेत्र, कापड उद्योग, टेक्स्टाईल उद्योग, लेदर उद्योग, फूड प्रोडक्ट्स या उद्योगामध्ये वाढ दिसून आली. परंतु तरी देखील GDP मध्ये व रोजगारामध्ये मोठा वाटा प्रदान करण्यात उत्पादन क्षेत्राला पाहिजे तसे योगदान देता आले नाही. 2010-11 मध्ये उत्पादन क्षेत्राचा GDP मधील वाटा 9.7% वरून कमी होऊन 2.7% इतका कमी झाला. 2013 मध्ये 1% आणखी कमी झाला. असे असूनही उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या संभाव्यता आहेत, ज्यामुळे GDP मध्ये या क्षेत्राचा वाटा तर वाढतच जाईल, शिवाय रोजगार निर्मितीमध्ये देखील हे क्षेत्र आपले चांगले योगदान देऊ शकते. 2025 पर्यंत भारतीय उत्पादन क्षेत्र मोठी झेप घेऊ शकते. $1,00,000 कोटी पर्यंत या क्षेत्राचे उत्पादन जाऊ शकते, तर 25 ते 30% GDP मध्ये आपले योगदान देण्याची संभाव्यता उत्पादन क्षेत्रामध्ये आहे. तसेच 40 दशलक्ष इतका रोजगार उत्पादन क्षेत्रातून प्राप्त होण्याचे संकेत आहे. परिच्छेद चीन, जर्मनी, जपान
आणि US या देशामध्ये उत्पादन क्षेत्राचा GDP मधील वाटा अधिक असून तो 25 ते 30% दरम्यान आहे. त्यामुळे हे प्रमाण भारतात देखील असू शकते. 2012 मध्ये भारतातून 186.8 अब्ज किमतींच्या उत्पादनाची निर्यात झाली, तर याच वर्षी भारतातील एकूण निर्यातीत 61.2% वाटा उत्पादन क्षेत्रातील निर्यातीचा होता. इतर देशांच्या तुलनेत भारताच्या उत्पादन क्षेत्राचा GDP मधील वाटा वाढविणे आवश्यक आहे. जागतिक एकूण उत्पादन क्षेत्राच्या GDP मध्ये वाट्याचा विचार करता भारताचा वाटा केवळ 2.2% इतका कमी असून तो UK व फ्रान्सच्या सममूल्य आहे. 2008 ते 2011 च्या वित्तीय क्षेत्रातील अरिष्ठामुळे उत्पादन क्षेत्रावर प्रभाव जाणवला, तरीसुद्धा उत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी नव्या सरकारद्वारे मोठ्या अपेक्षा आहेत. या क्षेत्राचा अपेक्षित वृद्धिदर पुढीलप्रमाणे नियोजन आयोगाने वर्तविला आहे. भारतात एकूण खनिज उत्पादनामध्ये 2012 व 2013 मध्ये 43.1 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचे खनिज उत्पादित करण्यात आली, तर 6.6 अब्ज डॉलर इतक्या खनिजे मूल्याची निर्यात करण्यात आली, तर 197 अब्ज डॉलरची आयात करण्यात आली. म्हणजे निर्यातीपेक्षा आयातच जास्त होती. 2020 पर्यंत धातू व खाण क्षेत्राचा GDP मधील वाटा 150 अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो. 2013 मध्ये 3108 इतक्या खाणी होत्या. यामध्ये नैसर्गिक वायू व खाणी, कच्चे पेट्रोलियम, लहान खाणी इत्यादींचा समावेश होता. 2015 मध्ये जगात स्टील उद्योगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. परिच्छेद. धातू व खाण क्षेत्रामध्ये सरकारने 100 FDI ला स्वयंचलित मार्गाने परवानगी दिली आहे. भारतामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्र हे देखील एक मोठे क्षेत्र आहे. भारतीय GDP मधील उत्पादन क्षेत्राच्या वाट्यामध्ये 22% वाटा हा ऑटोमोबाईल क्षेत्राचा आहे. 2016 मध्ये ह्या क्षेत्राचे उत्पादन 110 अब्ज रुपये राहण्याचा अंदाज आहे. या क्षेत्रामध्ये 100% FDI ला मंजुरी देण्याची तयारी सरकारने दर्शविली आहे. जवळपास 19 अब्ज लोकांना आकर्षित रोजगार पुरविण्याची कुवत ऑटोमोबाईल क्षेत्रात आहे. 2022 पर्यंत 35 दशलक्ष रोजगार निर्मिती या क्षेत्रातून होण्याचा अंदाज आहे. 2013 मध्ये 6.4 अब्ज डॉलर इतके मूल्याचे उत्पादन बांधकाम उपकरण क्षेत्राने केले. 2015 पर्यंत 9.9 अब्ज तर 2020 पर्यंत 22.2 अब्ज रुपयांच्या मूल्याचे उत्पादन या क्षेत्रातून होऊ शकते. स्टॉप.